यार मला कमेंट्समध्ये तुम्ही हा प्रश्न विचारू पागल केलं की भाई सर हे विराट कोहली इंग्रजी कसा बोलतो सर सर विराट कोहली म्हणजे त्याला कोणते क्लासेस लावले होते का ठीक आहे तो इंग्लिश कसा बोलतो आपले जे टीम मेट्स आहेत हे आपले जे इंडियन टीम आहे बाय द वे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आपण वर्ल्ड कप जिंकलो येस ओके आणि मग हे टीममेट कसे इंग्रजी बोलतात यांनी कुठे क्लास लावले होते का काही क्लास नाही लावले तरी पण ते चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलतात याचं काही रिझन आहे आता मी तुमचे हे प्रश्न ऐकू परेशान झालो आणि मग म्हटलं काय चलो इसमें व्हिडिओ बनाई देते है फाईन आणि मी रिसर्च केली आणि रिसर्च करून जे आहे मी तुमच्यासमोर माझा टॉपिक घेऊन येतोय सो आजचा आपला टॉपिक आहे हे समजणं की विराट कोहली इंग्रजी कसा शिकला कसा बोलतो इतका फ्लुएंटली आणि तुम्ही सुद्धा त्याच्या प्रकारे बोलू शकाल जेव्हा मी बघितलं रिसर्च केलं ना तर मला कळून आलं की भाई काहीच करत नाही हा इतकी इझिली इंग्लिश बोलतो आणि मग जेव्हा त्यानं सुरुवात केली तशी मग तो आज इतक्या फास्ट आणि फ्लुएंटली इंग्लिश बोलत आहे तुम्ही सुद्धा अशी सुरुवात करू शकता चांगला मोटिवेशनल हा व्हिडिओ तुमच्यासाठी होऊ शकतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा ओके ना अर्ध्यामध्ये सोडून जाऊ नका आणि जर सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण खूप नवीन नवीन तुमच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करणारे व्हिडिओज मी या ठिकाणी आणणार आहे फाईन ओके लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू आजचा टॉपिक आहे आपला की सर विराट कोहली इंग्रजी कसा बोलतो किंवा कशा प्रकारे तो शिकला फाईन ओके सगळ्यात पहिले तो काय करतो माहिती का कॉमन फ्रेजेस यूज करतो उदाहरणार्थ हरला तर काही गोष्टी सेम यूज करतो उदाहरणार्थ बघा तो काय यूज करतो वी जस्ट फोकस्ड ऑन आवर प्रोसेस अँड प्लेड पॉझिटिव्ह क्रिकेट तो काय म्हटला की भाई आम्ही फक्त आमच्या क्रिकेटवर फोकस केलं आणि पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलो सो काही आता तुम्ही 2-3 इंटरव्ह्यूज बघा त्याचे मी स्वतः बघितलंय 3-4 इंटरव्ह्यूजमध्ये ना तो काही कॉमन फ्रेजेस यूज करत असतो कॉमन फ्रेजेस आर बॉईज प्लेड वेल ठीक आहे ना वी हॅव गिवन आवर फुल एफर्ट्स सिंपल सेंटेन्स जास्त काही डीपमध्ये जात नाही भाऊ पण काही कॉमन फ्रेजेस यूज करतो तुम्ही सुद्धा तुमच्या डेली लाईफमध्ये जर इंग्रजी बोलायला सुरुवात करायची असेल ना तर काही कॉमन फ्रेजेस असतात यार उदाहरणार्थ कपडे घाल तर गेट ड्रेस्ड म्हणतो सरळ सरळ ओके ना दात घास किंवा तयार हो प्लीज फ्रेशन अप सरळ आपण म्हणतो सो काही फ्रेजेस जे आहे ना हे तुमच्या डेली लाईफमध्ये वापरायला सुरुवात करा यानं काय होतं तुमच्या बॉडीवर एक तुमच्या फेसवर एक कॉन्फिडन्स दिसतो की हा यार मला इंग्रजी तुमचा माइंड हा लर्निंग मोडमध्ये जातो आणि मग हळूहळू इव्हेंच्युअली तो अजून प्रॅक्टिस करायला बघतो कुठून नवीन शिकायला बघतो सो तुमच्या माइंडला तुम्ही लर्निंग मोडमध्ये टाका यानं सगळ्यात पहिले आपल्या माइंडला लर्निंग मोडमध्ये टाकलं सिंपल फ्रेजेस त्याला माहीत होतं की भाई आम्हाला झक मारून बोलावंच लागणार आहे कुठे ना कुठेतरी त्याच्यामुळे त्यांना थोडंफार प्रिपेअर केलं असेल आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड स्पीकिंग आणि आज बघा काय कंडिशन आहे सो यू हॅव टू यूज सम कॉमन फ्रेजेस वाईल स्पीकिंग ओके आणि सुरुवात करा बोला चुकले तर चुकले पण बोला सेकंड त्याची हीच गोष्ट आहे तो काय करतो माहिती का की तो बोलतो विदाऊट फिअर की भाई चुकला तर चुकला तो त्याच्या ग्रामरकडे लक्ष देत नाही वाईल कम्युनिकेटिंग ना तो त्याच्या ग्रामरकडे ही डझंट pay the attention on the grammar while communicating he pays the attention on the fluency तो फ्लुएन्सीकडे अटेन्शन दे भाई चुकलं तर चुकलं यार ग्रामर काय फरक पडायला नेटिव्स पण चुकतात इट्स नॉट अ बिग डील पण इव्हेंच्युअली मी ते ठीक करून घेईल पण मला फ्लुएन्सीकडे फोकस करायचं ठीक आहे ना तो न घाबरता बोलतो तुम्हाला सुद्धा न घाबरता प्रॅक्टिस करायची आहे माझी मागची व्हिडिओ बघा मी त्यामध्ये शिकवलंय तुम्हाला की मिरर प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची बोलताना विचार इंग्लिशमध्ये कसा करायचा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत बघा आणि सम हाऊ यू हॅव टू स्टार्ट तुम्हाला सुरुवात करावी लागेल विदाऊट फिअर 10 लोक काय म्हणतील याचा विचार आता पण करसाल ना तर विसरा काही होणार नाही तुमचं काहीच होणार नाही खरंच काही होणार नाही ठीक आहे ना त्याच्यामुळे 10 लोक काय म्हणायचं ते म्हणू द्या जेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह करसाल जेव्हा तुम्ही शिकसाल चांगल्या प्रकारे मग तेच 10 लोक तोंडामध्ये बोटं घालतील दॅट्स माय गॅरंटी आणि माझ्या लाईफबद्दल हेच आहे आणि मी हे फील केलंय दॅट इज रिअल ठीक आहे सो ही डझंट थिंक अबाउट व्हॉट पीपल विल से चुकलो तर चुकलो भाई हे पाकिस्तानचे क्रिकेटर बघा ना किती पूर्ण वाट लावून टाकतात इंग्लिशची तरी पण समहाऊ ते ट्राय यार करतात बिचारे ट्राय ठीक आहे आता काय देशच तसा आहे त्यांचा तर काय म्हणणार ना ठीक आहे द बॉईज प्ले रिअली वेल टुडे सो तो विदाऊट फिअर काय करतो इंग्रजी बोलतो समहाऊ त्याला माहिती की बोलावंच लागणार आहे झक मारून तो बोलतो त्यानंतर काय सिंपल सेंटेन्स बोलतो सिंपल फॉर एक्झाम्पल वी बॅक्ड आवर सेल्फ की आम्ही स्वतःला मागं ढकललं इट वॉज ग्रेट टीम एफर्ट सेंटेन्स तोडू जास्त लंबे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह करत नाही सिंपल सेंटेन्स बोलून सुद्धा तो इंग्लिशमध्ये सर्व्हाइव्ह करतोय फॉर एक्झाम्पल इट वॉज अ ग्रेट टीम एफर्ट आय रिअली एन्जॉयड द इनिंग्स अँड इट वॉज व्हेरी हार्ड गेम अँड वी वर ऑलरेडी रेडी with our teammates and we planned the game and when we won the toss so simple sentences तो बोलतो उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट सिंपल फ्युचर हे तुम्ही प्रिपेअर करून घ्या जर ग्रामर माहीत नसेल तर माझ्याकडे क्लास लावून शिकून घ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करसाल बोलू लागसाल समजलं ना सो तुमचं ग्रामर माहीत असणं थोडंफार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ओके सो सिंपल सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बोला आणि बोलताना सुरुवात करा यू विल एबल टू स्पीक इंग्लिश माझी गॅरंटी आहे फाईन आणि त्याच्यानंतर लास्ट काय करतो तो लास्ट करतो की मीडिया आणि सी ट्रॅव्हल सगळ्यात जास्त भाऊ खूप करतो
सो जेव्हा पण तू कुठे जातो त्या ठिकाणी काही लिहिलेलं असतं, इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात, नोट्स लिहिलेले असतात, तो भाऊ वाचतो. ठीक आहे, तो भाऊ वाचतो आणि मग जेव्हा तो वाचतो तेव्हा काय करतात, आणि सी इंग्लिशच्या बाबतीमध्ये त्याचा ब्रेन ऑलरेडी लर्निंग मोडमध्ये आहे. सो जर मला असं वाटतं ना की यार एखादी गोष्ट मला शिकायची मनापासून ना, तर माझं ब्रेन ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होऊन ते लर्निंग मोडमध्ये चाललं जातं. मग मी इंग्लिशमध्ये काहीही वाचलं ना ते माझ्या डोक्यामध्ये राहून जातं. समजलं ना. सो तुम्हाला तुमच्या ब्रेनला लर्निंग मोडमध्ये टाकायचं आहे. कुठेही जाताना, कुठे तुम्ही तर ट्रॅव्हल करत नाही भावासारखं, पण तुम्ही कुठेही गेले आणि त्या ठिकाणी एखादं वाचलं तुम्ही, ठीक आहे, उदाहरणार्थ मंदिरामध्ये गेले, त्या ठिकाणी तर लिहिलेलं असतं प्लीज रिमूव्ह युअर शूज, ते वाचा. ते वाचून सेंटेन्सेस तयार करा. भाई प्लीज रिमूव्ह युअर शूज, कपडे काढा, प्लीज रिमूव्ह युअर क्लोथ, बुटं काढा, प्लीज रिमूव्ह युअर शूज. ठीक आहे ना. अजून काय, चटई काढा, प्लीज रिमूव्ह द मॅट, जे डेली लाईफमध्ये तुम्ही यूज करता. तर अशा प्रकारे तो ट्रॅव्हल खूप जास्त करतो आणि ट्रॅव्हल मुळे काय होतं, त्याला एक चांगलं एक्सपोजर भेटतं इंग्लिश शिकताना. सो इफ यू रिअली वॉन्ट टू स्पीक, तुम्ही मीडियावर तो ॲक्टिव्ह राहतो आणि ट्रॅव्हलिंग करत असतो. तुम्ही सुद्धा काही इंग्लिश रिलेटेड पेजला फॉलो करून ठेवा. ठीक आहे ना, जेणेकरून ती मीडिया, ती गोष्ट तुमच्या डोक्यावर हॅमर होत राहील. माझं पेज फॉलो करा इंस्टाग्रामवरचं, मी खूप नवीन नवीन तुम्हाला शिकवायचं सांगत असतो. फाईन. सो तुम्हाला मीडियाशी कनेक्ट राहायचं आहे. मीडियाचा तो ही मीडिया, ती दोन्ही मीडिया वेगवेगळी आहे. तो ज्या मीडियासोबत कॉन्टॅक्ट राहतो ती वेगळी मीडिया आहे. सो त्याला इंटरव्ह्यूज द्यावे लागतात. मग चुकला तर चुकला भाई, बोलावं लागतं. कॅप्टन होता तो टीमचा आपला. ठीक आहे ना. आणि ट्रॅव्हल करता करता तो शिकत गेला. आणि ट्रॅव्हल इज द बेस्ट थिंग टू लर्न एनिथिंग. तुम्हाला काही शिकायचं असेल, ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात करा. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे भाऊ या 4 मेथड्सच्या अकॉर्डिंग इंग्रजी शिकलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा शिकायचं वाटत असेल तर या सगळ्यात पहिले समहाऊ यू हॅड अ स्टार्ट. तुम्ही काय शिकले, मी समरी सांगतो. कुठून ना कुठून सुरू करावं लागेल. चुकले तर चुकले, काय होतं, हां, चुकले तर चुकले, विदाउट फिअर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समवेअर. आणि ठीक आहे, ग्रामरवर फोकस नाही करायचं, तुम्हाला फ्लुएन्सीवर फोकस करायचं आहे. कुठेही तुम्हाला इंग्रजीमध्ये विचार करायचा आहे. ठीक आहे ना. आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे. ट्रॅव्हलिंग नसेल जरी तर इकडून तिकडे जाताना नोटीस करा तुमच्या आजूबाजूला कुठे कुठे इंग्लिश लिहिलेलं आहे आणि ट्राय टू स्पीक दॅट. सिम्पल सेंटेन्सेस तुम्हाला बोलायला सुरुवात करायची आहे. कंप्लीट पॅरा जरी नाही बोलले तुम्ही, इट्स ओके, पण यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समवेअर. यार कुठून तरी सुरुवात करा ना. बाई 100% तुम्ही मराठी बोलताय तर 10% इंग्रजी बोला ना, 90% मराठी बोला, कायच फरक पडायला ना. ठीक आहे. डेली लाईफ तुम्ही इंग्रजी, डेली लाईफमध्ये काही शब्द, काही सेंटेन्स इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात करा. सो दॅट्स हाऊ यू आर गोइंग टू स्टार्ट युअर जर्नी ऑफ इंग्लिश. आणि मग डेफिनेटली वन डे यू विल एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली लाईक कोहली भाऊ. समजलं. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला शिकायचं असेल, मी तुम्हाला बनवून देईल कोहलीसारखं, माझी गॅरंटी. फक्त माझा हात पकडा तुम्ही, माझ्याकडे या आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. लगेच जी बॅच सुरू आहे त्या बॅचमध्ये जॉईन होऊन जा. रेकॉर्डेड लेक्चर्स असतात आमचे, आम्ही तुम्हाला देऊन देत असतो रेकॉर्डेड लेक्चर. लाईव्ह क्लासेस असतात माझे तुमच्याकडे. सो माझे विद्यार्थी इंटरॅक्ट करतात. वयाची काही लिमिट नाही आहे. ठीक आहे. माझ्या क्लासमध्ये काही IPS ऑफिसरसुद्धा होते, माझ्या क्लासमध्ये काही पोलीस ऑफिसरसुद्धा होते, माझ्या क्लासमध्ये मी म्हणेल की डॉक्टर्स, इंजिनियर्स, गृहिणी सगळे आहेत. सो यू डोंट नीड टू हेजिटेट. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येकासाठी मी हा कोर्स तयार केला आहे माझा. ठीक आहे. सो लगेच एनरोल करून घ्या आणि मी तुम्हाला विराट कोहली बनवेल. टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सिम्पल लँग्वेज आहे. फक्त यू हॅव टू बी अ डेडिकेटेड पर्सन. तुम्हाला डेडिकेटेड पर्सन बनावं लागेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.